हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आज आपण दोन रेसिपी बघणार आहोत। तर एक आहे टमाट्याची चटणी आणि गवारची भाजी। तर आता मी टमाट्याची चटणी तुम्हाला दाखवणार आहे। तर 4 टमाटे घ्यायचे आहे आणि त्यांना चांगले बारीक करून घ्यायचे आहे। तर इकडे आपण कट करून टमाटरला बारीक करून घेणार आहोत आणि गॅसवर मी पहिलेच गवारच्या शेंगा शिजायला ठेवलेल्या आहेत। तर अशी टमाट्याची भाजी नक्की बनवून बघा, खूप छान लागते आणि जास्त तिखट पण बनत नाही। तर आपण या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत आणि आपण तयार केलेला ठेचा त्याच्यात मिक्स करणार आहोत। तर ठेच्यामध्ये मिरच्या भाजून घेतलेल्या होत्या, लसूण टाकलेलं होतं, जिरं, मीठ अशा प्रकारे पहिलेच मी ठेचा तयार करून घेतलेला होता आणि आपण त्याच्यामध्ये आता मिक्स करणार आहोत आणि परत एकदा आपण बारीक करणार आहोत। तर याच्यात आपल्याला पाहिजे तितकं बारीक करता येतंय आणि लवकर पण होतंय। तर लगेचच इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, कांदा घेतलाय, कांदा तेलात परतवून घेतलेला आहे चांगला। तर मी याच्यात काही जिरं वगैरे टाकलेलं नाही आहे, कारण आपण ठेच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी जिरं नाही टाकलेलं। तर कढईमध्ये कांदा आपण चांगला परतून घ्यायचा आहे। परतवल्यानंतर आपण जे बारीक केलेलं होतं टोमॅटो आणि ठेचा ते पण त्याच्यात टाकायचं आहे। ते पण चांगलं मिक्स करायचं आहे आणि मस्तपैकी असं शिजू द्यायचे आहे टमाटर। आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, हळद टाकायची आहे। तर इकडे आपली टमाट्याची चटणी होते आहे तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर दुसरी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि थोडासा कांदा टाकलेला आहे। तर आपण त्याच्यात गवारची भाजी करणार आहोत। तर दोन्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स। तर आता कढईमध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे आणि आपण तयार केलेला ठेचा त्याच्यात परतवून घ्यायचा आहे मस्तपैकी छान। थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। या शेंगदाण्याच्या कूटमध्ये मी लसूण, जिरं आणि शेंगदाणे भाजून घेतले होते, बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेले होते पहिले। तर ते सगळं मिश्रण आपण चांगलं परतवून घेणार आहोत। परत 1 चमचा आपण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। आपल्या भाजीला लागतं तितकंच आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। आता आपलं सगळं मिश्रण चांगलं परतलेलं आहे। मग शिजलेल्या गवार आपण त्याच्यात टाकणार आहोत। थोडंसं मीठ टाकायचं आहे, वरतून कांदा लसूण चटणी टाकायची आहे, मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे। थोडीशी हळद पण टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून थोड्या वेळसाठी आपण झाकून देणार आहोत। इकडे आपल्या दोघी भाज्या तयार होत आहेत तोपर्यंत आपण इकडे भाकरी करणार आहोत। तर इकडे मी लगेचच भाकरी करून घेते आहे। तर मित्रांनो, माझ्या दोघी रेसिपी तुम्हाला जर थोड्याशा पण आवडल्या असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय फ्रेंड्स।